ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महिलांना लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारला सकारात्मक प्रतिसाद दिलाय। राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे। आता राज्य सरकारने कार्यपद्धती निश्चित करून रेल्वे प्रशासनाला कळवावं असं उत्तर रेल्वेने दिलंय। त्यामुळे आता कार्यपद्धती निश्चित झाल्यानंतर सरसकट महिलांना लोकल प्रवासाची परवानगी मिळू शकणार आहे। अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत माधवी देसाई। माधवी, नेमके काय संकेत मिळतायत? प्रज्ञा, आज महिलांच्या लोकल प्रवासासंदर्भात काही महत्त्वाची माहिती किंवा घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करण्याची शक्यता आहे, कारण या आधीच म्हणजे 16 ऑक्टोबरला राज्य सरकारनं रेल्वेला महिलांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशा प्रकारची एक विनंती केलेली होती आणि त्यानंतर पुढे रेल्वे बोर्डानं त्याला काहीसा नकारात्मक प्रतिसाद दिला होता। मात्र त्यानंतर राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी रेल्वे बोर्डाची एक बैठक झालेली आहे आणि या राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर एक रेल्वेने आता सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे, उत्तर दिलेलं आहे। रेल्वे तयारीत आहे। आज आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कार्यपद्धती, एकूणच ज्या मार्गदर्शक सूचना असतील, कार्यपद्धती असतील, कसं महिलांना प्रवेश दिला जावा या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी निश्चित कराव्यात आणि मग रेल्वेला सांगावं असं उत्तर रेल्वेने दिलेलं आहे। आता त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः आज महिलांच्या लोकल प्रवासासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे। अर्थातच त्या संदर्भात काही मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या जातील। कुठल्या वेळेमध्ये महिलांना प्रवेश द्यायचा या संदर्भातही मुख्यमंत्री घोषणा करू शकतात। त्यामुळे अर्थातच नवरात्रीच्या दिवसांमध्ये आता महिलांना रेल्वे या लोकल प्रवासाची परवानगी आता तरी मिळणार का, हे आज खरं तर समोर येऊ शकतं। नाही, खरंय माधवी, या संकेतांमुळे तुझ्या माझ्यासारख्या ज्या महिला नेहमी रेल्वेने प्रवास करायच्या त्यांच्या आशा पुन्हा एकदा काहीशा पल्लवित झाल्यात असं म्हणायला हरकत नाही। माधवी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।